कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हे शिवधनुष्य पेळण्याची ताकद माझ्या नवऱ्याच्या मनगटात आहेच ह्याची खात्री आहे मला। पण तरीही देवीचा धागा आणलाय तुझ्यासाठी। देवी आई तुला लढायला खूप बळ देव आणि तुझं रक्षणही करो। हा धागा आमच्या प्रेमाची ताकद तुझ्या मागे उभी करेल। हा धागा तुला यश देईल। दादा, आतापर्यंत आपल्या घराच्या गाड्यात तू न थांबता ओढत आलायस। माझ्या बैलगाड्या ओढणं तुला काय अवघड जाणार? आज तुझी परीक्षा आहे आणि तू नक्की पास होशील। देवी आई, दादाच्या हातातून हे व्रत नीट पार पडू दे। अरे नीट पार पडणार, अख्खा गाव त्याच्या मागे। बोला तुळजाभवानी आईचा उदो उदो, तुळजाभवानी आईचा उदो उदो। भावा, सूर्या दादाला का गाडी ओढतोय, आपण लाईव्ह केलं पाहिजे। लेला का व्हायरल होईल कर। वय वय लागा, लाईव्ह बिले वाढतात, मला बी टॅग कर तेवढं। हो, वय वय करतो, तुला आपण टॅग करतो। काय रे, सगळी ताकद तशीच दिसते। आता काय त्याच्या समोर जाऊन लूज करतो का? अहो मालक, सगळे चाकं लूज केल्यावर गाड्या इथून आणायच्या कशा? हा, सगळी नाही, मग आता केलं किती ते तरी सांग। तशा मोजल्या नाही त्या, पण तुम्ही काय बी काळजी करू नका। एक एक चाकाचा हळूहळू बाजूला होतंय ना, मग बघाच तुम्हाला पाहिजे ना तसंच होणार आणि आपल्यावर कोणाचा संशय पण येणार नाही। असं म्हणतो, आम्हाला असंच झालं पाहिजे। घे घे घे, बक्षीस आहे तुझं। चल 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 चल, निघ निघ निघ। माझी इज्जत काढत होता नाही का, आता सगळ्या गावासमोर तुझी इज्जत जाणार। दिवे, हे व्रत मी माझ्या बहिणीच्या सुखासाठी घेतलं होतं, माझ्या कुटुंबासाठी घेतलं होतं। पण सगळ्यांना गावावर संकट येण्याची भीती वाटते, पण हे गाव माझं कुटुंबच आहे दिवे। माझ्या या कुटुंबाची काळजी घेण्याचं मला बळ दे दिवे। माझ्या मागे उभी राहा आणि हे व्रत माझ्याकडनं पूर्ण करून घे। आणि पुढे हा, अरे ते विषय झालाय की काय, ह्या खड्ड्यातनं गाडी कशी वर चढणार? अरे लका वय की, हे चाक खड्ड्यात अडकून बसायचं। पुढ्या हा,
एक आयडिया आपण एक काम करू हा हे जो खड्डा आहे ना त्याच्यात आपण इथली चर आणू आणि ती भरून टाकू म्हणजे गाडी फाटकीने जाईल. कशी वाटली आयडिया? एकच नंबर आयडिया आहे का जो मी आत्ताच करून घेतो. ए पोरो इकडे या, इकडे या या या. ह्या खड्ड्यात आहे ना आपल्याला चर भरायची सप्पाई करून टाकायचं डायरेक्ट. हा हा आ. ए काजू पुड्या, अरे डोक्यावर पडलाय का तुम्ही? हा? काय करताय? काका सांगा यांना. अहो काका हे काय दाजी त्याचा काय विषय झालाय हे खड्डा पडलाय ना तो गाडी वर चढणार नाही. आम्ही काय करणार तिथली चर आणणार आणि खड्डा मुजवून टाकणार म्हणजे गाडी कशी एकदम सुप करून जाणार. झालं? मला सांगा हे व्रत कुणाचं आहे? दाजींचं आहे का नाही आमच्या? अहो मग देव बघतोय वरतून. हे बघा आता आपणच हे सगळे अडथळे पूर्ण केले तर मग देव कोपणार नाही का? व्रत पूर्ण होणार आहे का? होणार आहे का सांगा ना. नाही तुम्ही ठरवलं असेल तर करा, माझं काय जातंय त्यात. पुढे दाजी म्हणतंय ते पटतंय मला. मला बी पटतंय, मला बी पटतंय. पोरो प्लॅन कॅन्सल. काय ही चरबीर भरायची गरज नाही. आपला सूर्या दादा या खड्ड्यातनं पण गाडी खेचून काढेल. खेचूर काढेल अरे अशी थाटात नेली एकदम गाडी. हा. ते किती वेळ अडचण येऊ द्या ते वाटत नाही. नाही बरोबर आहे तुमचं. मी काय म्हणतोय, आहेत कुठं आमचे दाजी? जावा बघा तयारी झाली का नाही ते. हा जावा जावा. चल चल पडाल सावकाश दाजी. हा. चल चल चल. पडाल नाही पाडाल. सूर्या, लई निर्मळ मनाचा आहेस तू. स्वतःसाठी नाही तर बहिणींसाठी हे व्रत करायला लागलायस. तुझ्या या निर्मळ प्रयत्नांना देवी आई नक्की यश देईल बघ. देवी आईचा देवी आईचा देवी आईचा. आला का? एवढ्या गाड्या सूर्या दादा एकटाच ओढणार होय? अरे बाळा, देवाचा माणूस आहे तो. पालखी उचलतो, गाड्या बी वडेल की. एवढं सोपं आहे वे. अगं देवाचा माणूस आहे पण देव नाही समध्या गाडी एकटा वाढायला. आणि येडा झाला यो स्वतःच्या बहिणीपुटी समध्या गावाला संकटात घालतोय. थांब सरपंचाला सांगतो आणि याला अडवायला सांगतो तर याला. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.